नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इन फार्मसी डी-फार्म पूर्ण झाल्यानंतर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करत असताना जे आपल्याला एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे इथून पुढं, तर त्या एक्झिट एक्झामचं जे नोटिफिकेशन आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, ते NBEMS नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन यांच्याकडून रिलीज करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट कुठली असेल तर या ठिकाणी त्यांनी एक्झिट एक्झामची फी किती ठेवलेली आहे तर ₹5,900 ₹5,900 इतकी फी त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. एक्झाम फी ₹5,000, ₹900 GST. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचं काय करायचं ठरवलेलं आहे. डी-फार्म कोण करतं? ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसते असे विद्यार्थी तात्पुरतं डी-फार्म करून पुन्हा मग बी-फार्म करायचा विचार करतात. ज्यांची परिस्थिती गरीब आहे अशाच विद्यार्थ्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन एक्झामसाठी एवढी फी घेताय. या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आमचं जे फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन करतं ते देखील 30 वर्षासाठी फार्मसिस्टची रजिस्ट्रेशनची फी ₹275 घेतं आणि तुम्ही एक्झिट एक्झामची फी ₹5,900 घेताय म्हणजे काय? तर PCIचं डोकं खरंच ठिकाणावं आहे की नाही हे मला समजत नाही आहे. ज्यांनी त्यांना ही एक्झाम घ्यायला लावले त्या NBEMSला तरी समजतं की नाही मला लक्षात येत नाही. या ठिकाणी GPATची देखील यावर्षी परीक्षा NBEMSकडून घेतली, तेव्हा देखील त्यांनी भरमसाठ फी घेतलेली होती. आणि आता तर कहरच केलेला आहे. डिप्लोमानंतर तुम्ही फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी एक्झिट एक्झाम घेताय. फार्मसिस्टचं नॉलेज त्यांना आहे का हे चेक करण्यासाठी एक एक्झाम घेणार आहे आणि त्या एक्झामची फी ₹5,900 घेता. याला काय अर्थ आहे? आता ह्या सगळ्या गोष्टी विरोधात तुम्ही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही एक गोष्ट करा. या ठिकाणी मी खाली PCI आणि NBEMSचे काही ईमेल ID देतोय. त्याशिवाय शिक्षण मंत्री असतील, आपल्या डिपार्टमेंटशी संबंधित जे काही मंत्री आहेत ते सगळे ऑफिशियल ईमेल ID मी खाली देतोय. त्यांना ईमेल करा आणि ही एवढी भरमसाठ फी कमी करायला भाग पाडा त्यांना. क्रांती ही महाराष्ट्रातले विद्यार्थीच करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकत्र या संदर्भात लढा द्यायला सुरुवात करा. तुमच्या जवळचे जे काही कुठले तहसीलदार कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तुमच्या जवळचे आमदार असतील त्यांच्यापर्यंत देखील हा विषय न्या. मी माझ्या परीनं महाराष्ट्रातले PCIचे जे मेंबर आहेत त्यांच्या कानावरती हा विषय घालणार आहे. शिवाय PCIचे प्रेसिडेंट त्यांच्याशीही कॉन्टॅक्ट करायचा मी प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही तुमच्या लेवलवरती देखील हा लढा देणं गरजेचं आहे. मला देखील तुम्ही सपोर्ट केलात तर आपण या संदर्भात पुढं लढत राहू. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुमच्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत, शिक्षक आहेत आणि संस्थाचालक आहेत त्यांना देखील या विषयासंदर्भात आवाज उठवायला सांगा. कॉलेजने तुमची फक्त फी घेतली इथेच कॉलेजचा विषय संपत नाही. तुमच्या प्रत्येक समस्येमध्ये, फार्मसिस्टच्या प्रत्येक समस्येमध्ये ह्या कॉलेजनं देखील सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती. त्याशिवाय तुमच्या प्रिन्सिपल, बाकीचे जे कोणी आहेत संस्थाचालक सर्वांना सांगा की ही एक्झिट एक्झाम खूप भरमसाठ आहे. लक्षात ठेवा, फार्मसिस्ट म्हणून आपलं रजिस्ट्रेशन होतं 30 वर्षासाठी. जे काही MSPC महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आहे ते ₹2675 घेतं आणि एक केवळ एक्झाम द्यायची आहे, एक पेपर फक्त द्यायचा आहे आणि त्याची फी NBEMS या ठिकाणी 5,900 घेतं. PCIला तरी समजायला हवं की तुम्ही एक्झाम कोणाला घ्यायला लावताय, ते फी किती ठेवतात हे दोघांच्या विचाराशिवाय सँक्शन झालेलं नाही आहे. त्यामुळं PCIला देखील तुम्ही तक्रार करा तुमच्या लेवलवरती. या ठिकाणी कॉलेजला देखील तुमच्या प्रिन्सिपल असतील, कॉलेजमधले शिक्षक, संस्थाचालक सर्वांना सांगा की या विरोधात विद्यार्थ्यांच्या पाठीशी कॉलेज देखील उभं राहिलं पाहिजे. मी माझ्या परीनं PCIचे मेंबर, PCIचे प्रेसिडेंट यांना कॉन्टॅक्ट करणारच आहे. मी देखील ईमेल करणार आहे, या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे. पण तुम्ही देखील माझ्या पाठीशी उभे राहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे जे कोणी कॉलेजचे ग्रुप्स असतील, प्रिन्सिपल असतील, शिक्षक असतील सर्वांसह शेअर करा आणि जास्तीत जास्त या विरोधात आवाज उठवला पाहिजे. बाकी ही माहिती सगळ्यांसोबत शेअर करा. क्रांती ही महाराष्ट्रातले विद्यार्थीच करतात. कुठल्याही चुकीच्या गोष्टीबद्दल जर आवाज उठत असेल तर तो पहिल्यांदा महाराष्ट्रातच उठतो. मागच्या वेळेस ज्यावेळेस GPATच्या परीक्षेमध्ये गोंधळ झालेला तर तेव्हा पहिल्यांदा कुठे आंदोलन झालं असेल तर महाराष्ट्रातच झालेलं. तेव्हा देखील आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहिलेलो. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना OTO मिळावा यासाठी देखील मी पाठीशी उभं राहिलेलो. आपल्याला यश हे नक्कीच मिळेल, पण या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत राहणं गरजेचं आहे. मी ज्या पद्धतीनं सूचना दिलेत त्या पद्धतीने एकत्रित या. ज्या काही विद्यार्थी संघटना असतील, जे काही वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी तुम्ही भेट घ्या आणि ही एक्झिट एक्झामची फी कमी झालीच पाहिजे. बाकी एक्झिट एक्झाम कधी होणार आहे, एक्झिट एक्झामचं रजिस्ट्रेशन, या सगळ्याची माहिती या नोटिफिकेशनमध्ये आहे. ते मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे ईमेल करायचे आहेत त्यांचे ईमेल ID देखील मी खाली दिलेले आहेत. आणि त्यामुळे जास्तीत जास्त या गोष्टीविरोधात आवाज उठवा. विद्यार्थ्यांनी एकत्रित या आणि आवाज उठवा. या गोष्टीत बदल हा झालाच पाहिजे. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही देखील मला सहकार्य करा. नक्कीच आपल्याला यश येईल. थँक्यू.